कोणत्या प्रकारनं पूर्ण एकरीमध्ये पूर्वी पारंपरिक पद्धतीने 40 ते 45 झाडं कुठलीही फळबाग आपण लावायचो, परंतु त्याला मेंटेन करणं, त्या सगळ्या गोष्टी फळबाग जी आहेत सगळी फळं ती 100% हातात लागत नव्हती शेतकऱ्यांच्या. परंतु आता काय की कमी हाईटवर तुम्हाला फळं लागतात, 5 फुटावर तुम्हाला फळं दिसतील लागले. तर अल्ट्रा हायडेन्सिटीवर तुम्ही एकरीमध्ये 700 प्लांटिंग करू शकता कुठलंही फळ. तुम्ही आंबा लागवड करा, चिकू लावा, डाळिंब लावा, ती सगळी आपण पुढे लावली. ड्रीपवरती आपण तांदूळ घेतलेला आहे या कॅम्पसमध्ये. 1 किलो तांदूळला 5000 लिटर पाणी लागतं, ते आपण ड्रीपवर केलेलं आहे. ऊस लागवड केलेली, हळद केलेली, तर सगळे डेमो प्लॉट्स आपण आता पुढे बघणार आहे. तर जाण्यापूर्वी आपण या ज्योतला खालनं नमस्कार करू आणि पुढे मग शेती विभाग. धन्यवाद. साली इथे चिकूचं प्लांटेशन केलं आणि सगळ्यात प्रथम ड्रिप टेक्नॉलॉजी आणली. नंतर मग सगळ्या क्रॉपचे ड्रिपचे मॉडेल तयार केले आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला. तुम्हाला आता इथे सगळे पिकं ड्रिप खाली दिसतील. भात असेल, मका असेल, सोयाबीन असेल, खरीपमध्ये पण आणि रब्बीमध्ये पण दोघं सीझनमध्ये आपण पिकं घेतो. आपण खरीपमध्ये बासमती राईस ड्रिपवर घेतला होता, तिथे आपण 17 क्विंटल उत्पादन घेतलं. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे भरपूर पाणी आहे, ड्रिपचे काय उपयोग? तर ड्रिपमुळे नुसतं पाणी बचत होत नाही, ड्रिपमुळे 30% पाणी बचत होते, पण निसर्ग पण वाचतो. जो तुम्ही फ्लड इरिगेशन करता त्याच्यातनं मिथेन गॅसचं प्रोडक्शन जास्त रिलीज होतं आणि ते ओझोन लेअरला डिस्टर्ब करून टेम्परेचर वाढतंय. आपलं निसर्गाचं टेम्परेचर दरवर्षी अर्धा डिग्रीने वाढतंय. तर ते हे कारण आहे, म्हणून ड्रिप टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. ते मोठ्या भावांनी हेरलं आणि इथे तुम्हाला ते सगळं तंत्रज्ञान बघायला मिळेल. नंतर अति घनदाट लागवड इथे केलेली आहे, 4x3 मीटर, 3x2 मीटर. नंतर हायड्रोफोनिक्स असेल, एरोफोनिक्स असेल, फ्युचर फार्मिंग असे प्रोजेक्ट इथे डेव्हलप केले. नंतर सगळ्या झाडांचे मातृवृक्ष आणि रुस्टॉक खुंट इथे तयार केले की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगलं प्लांटिंग मटेरियल मिळेल. म्हणून इथे 200 एकरमध्ये शेड हाऊस उभे करून प्लांटिंग मटेरियलची व्यवस्था केली. खारवट जमिनीमध्ये झाडं मारतात, तर खारवट जमिनीमध्ये रुस्टॉक कोणते जगतील त्या हिशोबाने इथं सगळं ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालतं. अशा पद्धतीने आपण इथे सगळी हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना प्रचार आणि प्रसार दरवर्षी करत असतो. 12 डिसेंबरपासून 14 जानेवारीपर्यंत आपला हा 1 महिन्याचा तंत्रज्ञान प्रसाराचा प्रोग्राम असतो. सातेरी असते, आगेमोड असतं, साधं असतं. ज्यांना इंग्रजीमध्ये नाव आहे डॉर्सेट डायसरीन इंडिका असे नाव आहे त्यांना. त्याचं ही ॲपिस मिलिफेरा हिला संकलित केलेलं आहे. युरोपियन मधमाशी ही एक मधमाशी अशी आहे की हिला आपण पाळू शकतो किंवा बॉक्समध्ये ठेवू शकतो. जिथं आपल्याला पॉलिनेशनची गरज आहे तिथं आपण हे बॉक्स ठेवू शकतो, आहे की नाही. म्हणजे कांद्याचा प्लॉट असतो किंवा फळबाग असता, आहे की नाही, फ्रूट कलिंगड वगैरे, त्या प्लॉटमध्ये आपण परागीकरणासाठी बॉक्स ठेवू शकतो. एक मधमाशी आपला एक बॉक्स 1 एकर हँडल करतो. परत एक मधमाशी 1 किलोमीटर अंतरावरून परागीकरण करून वापस आपल्या बॉक्समध्ये येते. एका बॉक्समध्ये मधमाशाची संख्या असते 30 ते 35 हजारपर्यंत मधमाशा एका बॉक्समध्ये राहू शकतात. परत आपण त्याला म्हणजे एक शेतीला जोडधंदा बिझनेस, जसं की आपण हनी पण कलेक्ट करू शकतो मधमाशांपासून. परत पोलन कलेक्ट करू शकतो. तुम्हाला तर माहिती असेल की नॅचरल हनीची किंमत काय आहे आता 1 किलोची, आहे की नाही. परागीकरणाची आपलं पोलनची किंमत आहे 3 ते 4 हजार रुपये पर kg. हे पण तुम्हाला एक सॅम्पल. परत तुम्ही तुमच्या परागीकरणामुळे तुमचा उत्पन्नात वाढ होईल ते पाहिजे तुम्हाला. परत तुम्ही हे पण विकशाल.
त्याच्यामध्ये फायदा. परत अजून एक सांगतो मला उपाय, तुमचं काम झाल्यानंतर तुमच्या आता प्लॉटमध्ये काहीच नसलं तुम्ही जे दुसऱ्या शेतकऱ्यांना पण देऊ शकतो रेटवरती, किंवा तुम्ही आम्हाला चार्ज द्या 2,000-3,000 रुपये महिनाभरात, ते तुम्हाला त्या पैशांना तुमचा बॉक्स पण शिल्लक राहतो आणि तुम्हाला रेंट पण मिळून जातं. परत तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर एक पण शिकता, जे एक तर माझी बिझनेस होतो आणि तुमचं काम पण होतं. आता नाहीसे झालं जंगलामध्ये आहे की नाही, त्याच्यामुळे